नमस्कार, सान्वी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 40 साईजचं 4 टक्स ब्लाऊज कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत. मी डबल फोल्ड करून घेतला आहे कपडा. खालच्या साईडला कपडा सरळ करण्यासाठी रेष आखून घेतलेली आहे. फोल्ड बाजू आपल्या साईडला ठेवायची आणि ओपन बाजू आपल्या समोरील बाजूस ठेवायची. व्यवस्थित कपडा घडी करून घ्यायचा. जी सरळ रेष करण्यासाठी मार्किंग केलेली आहे, रेष मारलेली आहे, त्या रेषेपासून 14 इंचावरती मार्क करत आहे. ब्लाऊजची उंची 13 आहे. 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 14 इंचावरती मार्क करून घेतलं आहे. जे 14 इंचावरती मार्क केलेलं आहे त्या मार्किंगवर एक सरळ रेष आखून घेणार आहे. त्यावरती शोल्डर 6 इंच घेत आहे आणि आर्म होल पण 6 इंच घेत आहे. तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं व्यवस्थित. तर चेस्टची मार्किंग करत आहे. चेस्ट आहे 40चा चौथा भाग 10 आणि 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 12 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे. कंबर आहे 32 इंच. तर 32चा चौथा भाग घेतलेला आहे 8 इंच. 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून मार्किंग करून घेतलेलं आहे. तर सरळ रेष चेस्टची आखून घेणार आहे आणि खालचे कमरेचे आणि चेस्टचे दोन्ही पण डॉट्स जॉईंट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं. आर्म होलसाठी मार्किंग करत आहे. आर्म होलची मार्किंग मागच्या साईडची 1.5 इंचावरती करत आहे. फ्रेंच कर्वच्या साहाय्याने त्याला गोल करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने ठेवायचं ते. तर व्यवस्थित जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथून व्यवस्थित राऊंड आकार घेतलेला आहे फ्रेंच कर्वच्या साहाय्याने. जे आपण चेस्टची शिलाईची जे डॉट्स आहेत शिलाई मार्जिनचे त्या डॉट्सवरती थोडंसं खाली भाग घेतलेला आहे. तर गळा रुंदी 2.5 इंच घेणार आहे. 2.5 इंचावरती एक मार्क करून घेतलेला आहे. तयार शोल्डर 2.5 इंचाचा आहे. अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे. मागील गळा 9 इंच आणि मागील गळ्याची खालच्या साईडला गळा रुंदी 3 इंचावरती घेतलेली आहे, जेणेकरून खालचा साईड ब्रॉड येईल, जरासा गोलाई व्यवस्थित येईल. तर अशा पद्धतीने बॉक्स करून घेतला आणि फ्रेंच कर्वच्या साहाय्याने गोल आकार करून घेतला. तुम्ही हाताने पण करू शकता. फ्रेंच कर्व असावा असं काही नाही. तर अशा पद्धतीने बॅक साईडची मार्किंग झालेली आहे. पाठीची पट्टी जी आहे ती मोजून घेत आहे मी. ब्लाऊजच्या मापानुसार बरोबर आहे का नाही ते बघून घेते. तर कट करून घ्यायचं व्यवस्थित. अगोदर जसं मार्किंग केलेलं आहे तसंच कट करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे. गळा पण कट करून घेत आहे. तर मी बॅक साईडला टक्ससाठी मार्किंग करून घेणार आहे आणि खालची जी सरळ करण्यासाठी रेष मारलेली होती तिथून कपडा कट करून घेणार आहे. टक्ससाठी मार्किंग 4 इंचावरती करून घेणार आहे. त्याची उंची 4.5 इंच घेणार आहे. टक्सची खालच्या साईडला अर्धा इंच फोल्डिंगमध्ये जाईल. 1 इंच असं घ्यायचं. जे आपण 1 इंच टक्ससाठी वाढवलेलं होतं तेच 1 इंच असं घ्यायचं. ती बॅक टक्सला अर्धा इंच दोन्ही साईडला. तर अशा पद्धतीने मागचा भाग पूर्णपणे कट करून रेडी झालेला आहे.
तर फ्रंट साईडचा जो भाग आहे तो कट करून घेणार आहे मी. तर हुक पट्टी आणि आयपट्टी करण्यासाठी अर्धा इंच कपडा समोरील बाजूस सोडलेला आहे, जेणेकरून फिटिंग करताना कपडा कमी पडणार नाही. खालच्या साईडला क्रॉस पट्टीसाठी 1 इंच वाढवून घेणार आहे. मी क्रॉस पट्टी वेगळी कट करून घेणार नाही, याच भागामध्ये वाढवून कट करून घेणार आहे. तर जसा मागचा भाग आहे तशाच पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं. मागचा भाग बरोबर ठेवून मार्किंग करून घ्यायचं व्यवस्थित. अशा पद्धतीने व्यवस्थित करायचं आणि मागचा भाग काढून घ्यायचा बाजूला. अर्धा इंच जे सोडलेला आहे कपडा तिथे मी रेषा आखून घेतलेली आहे आणि खालच्या साईडला 1 इंच वाढवलेला आहे तिथं पण एक रेषा आखून घेत आहे. साईडला आपण 1 इंच वाढवून घेणार आहोत वरच्या साईडला आणि खालच्या साईडला 2.5 इंच वाढवून घेणार आहे टक्ससाठी. खालच्या वरच्या साईडला 1 इंच. तर ती रेष सरळ समोर घ्यायची खालची मारलेली आणि वरचं जे 1 इंच आणि 2.5 इंच आहे ते दोन्ही जॉईंट करून घ्यायचं. अशा प्रकारे क्रॉसमध्ये मार्किंग येईल. तो जो क्रॉसमधला जो भाग आहे तो टक्समध्ये जाईल नंतर. तर अशा पद्धतीने एक बॉक्स बनवून घ्यायचा आर्महोलसाठी. फ्रंट आर्महोल आपल्याला अर्धा इंच कमी ठेवायचा असतो बॅक आर्महोलपेक्षा. तर मी 1 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. फ्रेंच कर्वच्या सहाय्याने गोलाई देऊन घेत आहे. व्यवस्थित गोलाई देऊन घेतलेली आहे. समोरच्या गळ्यासाठी मार्किंग करून घेत आहे. समोरचा गळा 5.5 इंच आहे आणि गळा रुंदी खालच्या साईडला 3 इंच घेत आहे, जेणेकरून गोलाई व्यवस्थित येईल. 4 टक्स असल्यामुळे नंतर आपण गोलाई देणार नाही शिवताना. आत्ताच व्यवस्थित गोलाई देऊन घ्यायचं कटिंग करतानाच. कटोरीच्या ब्लाऊजमध्ये कसं कटोरीला गोलाई देता येते तसं ह्या भागामध्ये जर कट केलं आपण स्टिचिंग करताना तर व्यवस्थित येत नाही. तर क्रॉस पट्टीसाठी मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. जी 1 इंच वाढवलेली लाईन आहे त्या लाईनवरून नाही, तर जो आपण मागचा भाग ठेवलेला आहे त्या लाईनवरून 2 इंच इतकं पट्टी वाढवलेला आहे आणि क्रॉस करण्यासाठी समोरच्या भागात अर्धा इंच इतकं वाढवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने क्रॉस पट्टीची पण मार्किंग झालेली आहे. शोल्डर पासून टक्स पॉईंट 11 इंचावरती देणार आहे. तर खालचा भाग जो रिमेनिंग भाग आहे कपड्यातला क्रॉस पट्टी आणि जे 11 इंचावरती मार्किंग केलेला आहे तो भाग आपला स्टिचिंगमध्ये जाणार आहे. शोल्डर आणि खालच्या साईडला क्रॉस पट्टी जॉईन करताना जो मेन टक्स आहे तो 4 इंचावरती घेतलेला आहे. तर मेन टक्सची फॉर्म्युला कसं करायचं, तर चेस्टचा जो 10वा भाग येईल तो घेऊन मार्किंग करून घ्यायचं. मध्य काढून घेतलेला आहे आडव्या टक्ससाठी आणि 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तर टक्स मेन टक्स 1.5 इंचाचा घेणार आहे. जो आपण साईडला वाढवलेला आहे तो इथे मॅनेज होऊन जाईल टक्स जॉईन करताना. 1.5 इंच इतकं
साईडला पण मार्किंग करून घेत आहे आडव्या टक्ससाठी. तर आर्महोल जो आहे तो जो मेन पॉईंट आहे गोलाईचा तिथून मी मार्किंग करून घेतलेला आहे. सगळ्या टक्समधला अंतर हे 1.5 इंच आलं पाहिजे आणि जो आर्महोलचा टक्स आहे त्यामध्ये 1.25 इंच इतकं गॅप आला पाहिजे. खालच्या साईडला मी 1 इंच वाढवून घेत आहे फिटिंगच्या बाजूला आणि क्रॉसमध्ये लाईन जॉईंट करून घेत आहे. तर 1.5 इंच इतकं साईडला सोडून मार्किंग करून घ्यायचं व्यवस्थित. त्या पण साईडला असंच करायचं आर्महोलच्या साईडला. तर अशा पद्धतीने टक्सची मार्किंग झालेली आहे. तर मी कट करून घेणार आहे. जसं आपण मार्किंग केलेलं आहे तशाच पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं. खालच्या साईडला 1 इंचचे वाढवलेला आहे रेष, तिथूनच कपडा कट करायचा. जी क्रॉस लाईन घेतलेली आहे तिथपर्यंत कट करून घेऊन जायचं कपडा आणि क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित. तर अशा पद्धतीने पुढचा भाग पण कट करून झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कुठल्या पण साईजचा 4 टक्स ब्लाऊज कटिंग करू शकता. जे आपण टक्ससाठी मार्किंग केलेलं आहे तिथे मी नॉचेस देऊन घेत आहे, जेणेकरून टक्स मारताना खालीवर होणार नाही, दोन्ही बाजूचे व्यवस्थित टक्स येतील. त्यामुळे व्यवस्थित नॉचेस करून घ्यायचं. एकदम छोटे छोटे नॉचेस करायचं. तर तुम्ही बघू शकता आपली क्रॉस पट्टी ब्लाऊजची आणि ही जो वरचा भाग आहे तर तो टक्स मारल्यानंतर व्यवस्थित होईल. तर अशा पद्धतीने क्रॉस पट्टी आणि समोरचा भाग कट करून घेतला आहे. तर मी बाह्यासाठी कपडा व्यवस्थित काढून घेतला होता साईडला. कपडा सरळ करण्यासाठी सरळ रेष आखून घेत आहे. तो कपडा कट करून घेणार आहे मी समोरचा, जेणेकरून मार्किंग करण्यासाठी सोपं जाईल. तर बाह्याची मार्किंग कशी करायची ते मी सांगणार आहे. जो मागचा भाग आहे आर्महोलचा तो इंच पट्टीने गोलाकार पद्धतीने मोजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मोजायचं ते. तर 8.5 इंच इतकं येत आहे. तर बाहीची कटिंग बघणार आहोत. तर बाही जी आहे ती पुरत नाही कपडा, तर त्यामुळे मी कपडा मॅनेज करून घेणार आहे. तर दोन्ही साईडला एकाच साईडला जास्त येईल जॉईंट म्हणून मी दोन्ही साईडला जॉईंट करून घेणार आहे कपडा. तर शिलाई मार्जिन ॲड करायला पण कपडा पुरत नाही. तर दोन्ही साईडला व्यवस्थित कपडा जॉईंट करून घेणार आहे मी. तर सुरुवातीला ब्लाऊजची उंची 7.25 इंच इतकी आहे. त्यामध्ये 2 इंच कपडा ॲड करून घ्यायचा. 1.5 इंच समोरच्या साईडला फोल्डिंगसाठी आणि 1/2 इंच बाही जोडवायला, म्हणजेच आर्महोलचा जो भाग आहे तो आणि बाही जॉईंट करायला 1/2 इंच असं 10 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. बाही घडी म्हणजेच बाहीचा जो गोलाईचा भाग आहे तो 8.5 इंच आहे. तर 10 इंचावरचं जे मार्किंग आहे ते सरळ रेषेत आखून घेतलेलं आहे. तर खालच्या साईडला आपण जॉईंट देणार आहोत बाहीला. जॉईंट हे फिटिंगमध्ये जाणार आहे, वरच्या साईडला दिसणार नाही. तर मुंडा खोली 3 इंच घ्यायचं. 10 इंचाच्या पुढील बाहीला 3 इंच मुंडा खोली घ्यायचं. त्याला सरळ रेष आखून घेतलेली आहे आणि क्रॉसमध्ये रेष आखून घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे. तर खालच्या साईडला 2 इंच
शिलाई मार्जिनसाठी मार्किंग करून घेत आहे. तो कपडा जॉईंटसाठीचा आहे. तर मी बाहीला गोलाई नंतर देणार आहे समोरच्या भागात जॉईंट दिल्यानंतर, जेणेकरून गोलाई व्यवस्थित येईल जॉईंट दिल्यानंतर. तर जॉईंटसाठी कपडा बाजूला काढून घेत आहे व्यवस्थित मापानुसार. तर अशा पद्धतीने जर बाही बसत नसेल कमी कपड्यामध्ये तर जॉईंट देऊन ॲडजस्टमेंट करून अशा पद्धतीने कटिंग करू शकता. तर अशा पद्धतीने बाहीची पूर्ण कटिंग झालेली आहे आणि ब्लाऊजची पण पूर्ण कटिंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता मागचा भाग, बाही आणि समोरचा भाग. तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्या पण मापाचा 4 टक्स ब्लाऊज कटिंग करू शकता. व्यवस्थित मार्किंगनुसार आणि योग्य मापानुसार ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याची स्टिचिंग पाहणार आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा.